श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद। घरात मोरपीस का ठेवावे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब तसेच लाईक करायला विसरू नका। वास्तुशास्त्रात मोरांच्या पिसांना खूप महत्त्व आहे। शिवाय श्रीकृष्णांनाही मोरपीस अत्यंत प्रिय आहे। वास्तुशास्त्रात घरात मोराचे पीस असणे खूप आवश्यक आहे आणि ती मोरपीस जर आपल्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर ती नष्ट करण्यास मदत करते। मोराचे पीस हे सुख आणि समृद्धीचे एकक आहे। आपल्या घरात सर्वांच्याकडे घरात एक तरी मोरपीस असतोच, पण मोरपीस ठेवण्याचेही काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहे। ते जर आपण व्यवस्थित पाळले तर नक्कीच ते त्यांचा परिणाम दाखवून देतात। वास्तुशास्त्रानुसार मोरपीस ठेवण्याच्या काही योग्य दिशा व ठिकाण सांगितले आहे। मोरपीस ठेवण्याचे अनेक फायदे आहेत। बऱ्याच जणांना माहीत आहे की मोरपीस हे धन आणि संपत्ती आकर्षित करते। जर आपल्या घरात पैशाची नेहमी अडचण समस्या जाणवत असेल, पैसा जास्त खर्च होत असेल, हातात पैसा अजिबात टिकत नसेल तर प्रत्येकाने घरात मोरपीस आणून योग्य दिशेला व योग्य ठिकाणी ठेवावा। त्यामुळे तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि आपल्याला घरात किती मोरपीस ठेवावे याबद्दलही वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे। धार्मिक ग्रंथानुसार मोरांच्या पंखाला चमत्कारिक वाद्य मानले गेले आहेत। अनेक प्रकारच्या तांत्रिक विधींमध्येही याचा वापर केला गेला आहे। तंत्रसाधनेत याचा उपयोग करून संमोहनाने शत्रूंचा नाश होतो आणि शिवाय वाईट शक्तींचाही नाश होतो। याशिवाय ज्योतिषशास्त्रातही मोराच्या पिसाचा वापर केला जातो। तसेच आयुर्वेदानुसार मोराची पिसे विविध व्याधी व आजार दूर करण्यास मदत करतात। मोराची पिसे वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवतात। याशिवाय इतर विषारी प्राणी मोरांच्या पिसांच्या भीतीने घरात प्रवेश करत नाही। त्यामुळे जे जंगलात निवास करत असे ते लोक नेहमी घरात मोरपीस ठेवत असे। पुराणात मोरांच्या विषयी अनेक कथा सांगितल्या आहेत। जेथे मोरांची पिसे असतात तिथे नवग्रहांचा प्रवेश होत नाही। नवग्रहांचा जो अशुभ प्रवेश आहे तो टाळला जातो, कारण मोराला पवित्रतेचे वरदान मिळालेले आहे। स्वामी भक्तांनो, केवळ ऋषींनाच नव्हे तर भगवान विष्णूंनी सुद्धा मोरांची स्तुती केलेली आहे आणि करतात। भगवान श्रीकृष्णाने मोराचे श्रेष्ठत्व वर्णन केले आहे आणि आपल्या मुकुटात मोरपंखाचे धारण करून मोराच्या पवित्रतेचाही संकेत दिला आहे। भगवान श्रीकृष्ण मोरांच्या पिसाशिवाय इतर कुठेही जात नाही। श्रीकृष्ण म्हणतात की मोर शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे। मोर हे सुख आणि समृद्धीचेही प्रतीक मानलेले आहे। मोराची पिसे आपल्या मानवांच्या सर्व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात। पुराणातही मोर हे विविध देवतेचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आले आहे। महालक्ष्मी, देवी सरस्वती, भगवान श्रीकृष्ण, श्री गणेश, भगवान कार्तिकेय अशा अनेक देवदेवतेच्या वाहनांशी मोरांचा संबंध दाखवला आहे। माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे आणि माता लक्ष्मीला मोराची पिसे खूप आवडतात। मोराची पिसे जवळ ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। माता सरस्वतीचे वाहन मोर आहे, त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही आपल्यासोबत मोरपीस अवश्य ठेवावे। बासरीमध्ये मोरपीस लावून ती घरात ठेवल्यास संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते। आपण म्हणतो की घर हे मंदिर आहे, परंतु ज्यावेळी घरातील लोकांमध्ये वादविवाद होऊ लागतात त्यावेळी ते आपल्याला नरकाप्रमाणे भासते। घरात वादविवाद होण्याची अनेक कारणे असू शकतात। त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ज्यामुळे कमी होईल असे प्रयत्न आपण
आपल्या कुवतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. जसे नामस्मरण, पारायण, देवतेची साधना असे आपल्याला जमेल तसे प्रयत्न आपण करावे. त्यातीलच एक उपाय म्हणजे मोराचा एक उपाय. मोराचे एक मुक्त पंख घ्यावे आणि ते आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ हवेत जोरात हलवावे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. जर रोज सकाळी आपण असे केले तर हळूहळू घरात सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते. आज मी तुम्हाला घरातील अशी 3 ठिकाणे सांगणार आहे की जिथे तुम्ही मोरांची पिसे ठेवली तर घरात कायमची सकारात्मकता ऊर्जा टिकून राहील. घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी सर्वप्रथम जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती ठेवावी आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंनी मोरपिसे लावावीत. यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून त्या मूर्ती आणि मोरपिसामुळे अडवली जाते. जर तुमचा मुख्य घराचा दरवाजा हा वास्तुशास्त्रानुसार नसेल, वास्तुशास्त्राच्या नियमानुसार विरुद्ध दिशेला असेल तर तुम्ही मुख्य दरवाजाजवळ मोरपीस ठेवावे. यामुळे वास्तुदोष दूर होतील. आणि दुसरे म्हणजे आपल्या घरातील सदस्यांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव असल्यास किंवा ग्रहांची स्थिती खराब असल्यास ग्रहांचा अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी मोरांची पिसे घेऊन त्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावे व ते अशा ठिकाणी ठेवावी की ते कुणालाही दिसणार नाही. यामुळे 9 ग्रह शांत होतात. तिसरे म्हणजे वाईट दृष्टीदोष टाळण्यासाठी घरातील एखाद्या किंवा लहान मुलाला वाईट नजर लागली असेल तर झोपताना त्या व्यक्तीच्या उशीखाली मोरपीस ठेवावे आणि नंतर ते वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत तर सोडून द्यावे. यामुळे वाईट नजर दूर होते. जर तुम्हाला अभ्यास करायला आवडत नाही तर त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा आपल्या घरातील विद्यार्थ्यांना माता सरस्वती समोर मोरपंख ठेवण्यास सांगावे व दुसऱ्या दिवशी ते आपल्या पुस्तकात ठेवावे. यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढून माता सरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभेल. जर एखाद्या शत्रूपासून तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर मंगळवारी हनुमानांच्या डोक्यांचा सिंदूर मोरपिसाला लावावा आणि सकाळी अंघोळ न करता वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत ते मोरपीस टाका. यामुळे शत्रूंपासून संरक्षण होईल. यानंतर जर आपली इच्छा असेल आणि ती इच्छा अनेक प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल, कामात वारंवार अडथळे येत असेल तर राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णांना मोराची पिसे अर्पण करावी किंवा घरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मोरपीस लावून त्यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त करावी. याशिवाय पती पत्नीत सतत वादविवाद होत असल्यास पती पत्नीच्या बेडरूममध्ये आग्नेय दिशेला मोरपीस ठेवावीत. यामुळे दोघांतील प्रेम वाढते. जर वारंवार पैसे खर्च होत असेल तर घरात एक तिजोरी नक्की तयार करा आणि तिजोरी ही पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावी आणि तिचे तोंड हे पूर्व दिशेकडे करावे. यामुळे देवराजांचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळी मोरपीस तिजोरीत ठेवावी. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पैशाचीही कमतरता भासत नाही. वास्तविक मोरपीस हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे आपल्या घरात मोरपीस नक्कीच असावीत. श्री स्वामी समर्थ.